आजच्या या विशेष चर्चेत आपले स्वागत आहे. आज आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत जो अनेकदा म्हणजे भीती आणि गैरसमजाने वेढलेला असतो, देवाचा न्यायनिवाडा. हो. आपल्याकडे काही धर्मशास्त्रीय दस्तऐवज आहेत जे निर्मिती, इच्छा स्वातंत्र्य आणि अंतिम न्याय यावर एक खूपच वेगळा आणि सखोल दृष्टिकोन मांडतात. आणि या दस्तऐवजांमध्ये एक धाडसी दावा केला आहे की जगात पाप आणि दुःख असण्याचं कारण म्हणजे निर्मिती अजून पूर्ण झालेली नाही. मला हेच समजून घ्यायचंय, याचा नेमका अर्थ काय? चला या गुंतागुंतीचे विषयाचे एक एक पदर उलगडून पाहूया. आणि यातला सर्वात आकर्षक भाग म्हणजे हे साहित्य न्यायनिवाडाकडे केवळ शिक्षा म्हणून पाहत नाही. अच्छा. त्यांच्या मते न्यायनिवाडा हा निर्मितीचा शेवटचा आणि आवश्यक टप्पा आहे. ही एक प्रकारे निर्मिती पूर्णत्वास नेण्याची प्रक्रिया आहे. तिला पापापासून कायमचं मुक्त करण्याची प्रक्रिया. ठीक आहे, तर मग अगदी सुरुवातीपासून सुरुवात करूया. हे दस्तऐवज मांडतात की देवाने हे विश्व स्वतःच्या इच्छेनुसार निर्माण केलं. आणि स्वतःसाठी. हो, आणि देवाच्या कामात कोणतीही चूक नसते. मग हा विरोधाभास कसा सोडवायचा? बरोबर. एकीकडे परिपूर्ण निर्माता आणि दुसरीकडे अपूर्ण, दुःख आणि पापाने भरलेली निर्मिती. निर्मिती पूर्ण झालेली नाही, या वाक्याचा नेमका अर्थ काय घ्यायचा? ती सदोष आहे, अपूर्ण आहे की अजून घडण्याच्या प्रक्रियेत आहे? खूप छान प्रश्न आहे. या दृष्टिकोनानुसार अपूर्ण म्हणजे सदोष नाही, मग तर घडण्याच्या प्रक्रियेत असणं. आणि या प्रक्रियेच्या केंद्रस्थानी आहे इच्छा स्वातंत्र्य म्हणजे फ्री विल. ओके. या साहित्यामागील तर्क असा आहे की देवाला असे रोबोटिक अनुयायी नकोत जे त्याच्या अफाट सामर्थ्याला घाबरून त्याची आज्ञा पाळतात. त्याला असे अनुयायी हवेत जे त्याच्यावर मनापासून स्वेच्छेने प्रेम करतात म्हणून त्याच्या आज्ञा पाळतात. म्हणजे हे एखाद्या पालकासारखं आहे की नाही, ज्यांना आपल्या मुलाने मनापासून प्रेम करावं असं वाटतं. अगदी. केवळ भीतीपोटी किंवा धापाने आज्ञा पाळावी असं नाही. पण याचाच अर्थ असा की मुलाला बंडखोरी करण्याचं, नकार देण्याचंही स्वातंत्र्य द्यावं लागतं. ही तर एक मोठी जोखीम आहे. अगदी बरोबर. ही एक प्रचंड मोठी वैश्विक जोखीम आहे. आणि म्हणूनच निर्मितीची प्रक्रिया अजून चालू आहे. कारण खरं प्रेम हे भीतीने निर्माण होऊ शकत नाही. नाही, ते फक्त स्वातंत्र्यातच फुलू शकतं. देवाने आपल्या निर्मितीला म्हणजे प्रत्येक जीवाला निवड करण्याचं स्वातंत्र्य दिलं. देवाला हे विश्व क्षणात निर्माण करता येतं आणि क्षणात नष्टही करता येतं. पण त्याला हे जबरदस्तीने करायचं नाहीये. त्याला प्रेमावर आधारित एक परिपूर्ण, स्टेबल निर्मिती हवी आहे. हो, आणि जोपर्यंत प्रत्येकजण आपली अंतिम निवड करत नाही तोपर्यंत ही प्रक्रिया चालू राहील. ठीक आहे, म्हणजे देवाने स्वातंत्र्याची एक मोठी रिस्क घेतली. पण मग या स्वातंत्र्याचा चुकीचा वापर होणार हे निश्चित होतं. बरोबर. कारण केवळ स्वातंत्र्य देऊन भागत नाही, त्याला योग्य दिशाही दाखवावी लागते. आणि इथेच गोष्ट खूप रंजक बनते. या स्रोतांनुसार याचं उत्तर आहे वधस्तंभ. हो, आणि वधस्तंभ हा या संपूर्ण रचनेचा केंद्रबिंदू मानला गेला आहे. याचं स्पष्टीकरण खूप खोल आहे. हे दस्तऐवज असं मांडतात की वधस्तंभाद्वारे देव आपलं निरपेक्ष, बिनशर्त प्रेम व्यक्त करतो. जेव्हा एखादा जीव देवाचं हे प्रेम जाणतो, त्याचा अनुभव घेतो, तेव्हा त्याच्या मनात नैसर्गिकरित्या देवाविषयी प्रेम निर्माण होतं. ही कोणतीही जबरदस्ती नाही. नाहीच, तर प्रेमाचा प्रेमाने दिलेला प्रतिसाद आहे. म्हणजे वधस्तंभ ही केवळ एक ऐतिहासिक घटना नाही, तर ते एक वैश्विक संदेश आहे. एक असं प्रदर्शन जे मन जिंकण्यासाठी आहे, हात पिरगळण्यासाठी नाही. तुम्ही अगदी अचूक शब्द वापरलेत. आणि मग देवावर प्रेम करणे म्हणजे काय? तर त्याच्या आज्ञा पाळणे. पण आता ते आज्ञापालन भीतीतून येत नाही. नाही, ते कर्तव्यातूनही येत नाही, तर प्रेमातून, कृतज्ञतेतून येतं. आणि जेव्हा निर्मिती स्वेच्छेने, प्रेमापोटी आज्ञा पाळायला लागते, तेव्हा ती पूर्ण होते. अच्छा. थोडक्यात, वधस्तंभाशिवाय इच्छा स्वातंत्र्य पूर्णत्वाला पोहोचू शकत नाही. कारण तोच तो बिंदू आहे जिथे देवाचं प्रेम आणि न्याय एकत्र येतात. आणि जीवाला निवड करण्यासाठी एक स्पष्ट प्रेरणादायी मार्ग दिसतो. बरोबर. ही एक साखळी आहे असं दिसतंय. वधस्तंभ देवाचं प्रेम दाखवतो, त्या प्रेमामुळे जीवाला देवावर प्रेम करायची प्रेरणा मिळते. आणि त्यातून तो आज्ञा पाळतो. आणि त्यातूनच इच्छा स्वातंत्र्याचा योग्य वापर होतो. हे सगळं ऐकून खूप सकारात्मक वाटतं की प्रेमातून पूर्णत्व मिळतं. पण मनात एक अस्वस्थ करणारा प्रश्न येतोच. कोणता? ज्यांनी हे प्रेम नाकारलं त्यांचं काय? कारण स्वातंत्र्याचा अर्थ नाकारण्याचाही हक्क. हो, बरोबर. मग त्या निवडीची जबाबदारी कशी निश्चित होते?
मला वाटतं इथेच न्यायनिवाडा समोर येतो. हो, अगदी बरोबर. जेव्हा इच्छा स्वातंत्र्य दिलेल्या प्रत्येक जीवाची निवड अंतिम होते, तेव्हा देव प्रत्येकाच्या निवडीचा आदर करतो. आणि त्यानुसार त्याचा अंतिम निर्णय देतो. हो, आणि या दस्तऐवजांनुसार ना पर्याय फक्त दोनच आहेत. कोणते? ज्यांनी देवाच्या प्रेमाचं शासन स्वीकारलं ते अनंत काळ जगतील, पण ज्यांनी ते नाकारलं त्यांना त्यांच्या पापांची किंमत चुकवावी लागेल. आणि मग ते पुन्हा अस्तित्वहीन होतील. 1 मिनिट थांबा. म्हणजे तुम्ही म्हणताय की त्यांना अनंत काळ नरकात यातना भोगाव्या लागणार नाहीत. नाही, त्यांचं अस्तित्वच संपेल. हे तर नरकाच्या सर्वसामान्य कल्पनेला पूर्णपणे छेद देणार आहे. आहेच. अनंत काळ जळत राहण्याची शिक्षा नाही, तर पापाची किंमत चुकवून अस्तित्व संपवणं. हा तर न्यायाच्या संकल्पनेकडे पाहण्याचा एक पूर्णपणे वेगळा दृष्टिकोन आहे. हो, आणि हा या स्रोतांमधला एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यांच्या मते शिक्षा आहे, पण ती मर्यादित आहे. अच्छा. आणि इथे आणखी एक बारकावा आहे. शिक्षेमध्ये दर्जा किंवा पातळी आहे. म्हणजे ग्रेडेशन. हो, सगळ्यांना सारखी शिक्षा नाही. किरकोळ पाप करणाऱ्याला सैताना इतकी कठोर शिक्षा दिली जात नाही. ओके. प्रत्येकाला त्याच्या कृत्यांनुसार शिक्षा दिली जाईल. या साहित्यात अग्नीचे सरोवर, ज्याला मूळ भाषेत फुलमोत म्हणजे बुलमोत म्हटलं आहे, त्याचा उल्लेख येतो. त्यांच्या मते हे सरोवर कदाचित कायम असेल, पण त्यात जळणारे पाप आणि पापी ते कायमस्वरूपी नसतील. पापांची किंमत चुकवल्यावर ते नाहीसे होतील? हो, गुन्हेगार नाहीसे होतील. हा मुद्दा खरंच खूप महत्वाचा आहे. कारण जर लहान चुकीसाठी आणि मोठ्या पापासाठी सारखीच अनंत शिक्षा असेल, तर न्यायाच्या संकल्पनेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होतं. बरोबर. पण इथे कृत्यानुसार शिक्षेची कल्पना मांडल्यामुळे देवाच्या न्यायाला अधिक तर्कसंगत बनवलं आहे. पण मग ह्या शिक्षेचा उद्देश काय? त्यांना बदलणं? नाही. आणि हेच समजून घेणं महत्वाचं आहे. बरं. संधी फक्त वधस्तंभावरच्या प्रेमातूनच मिळू शकते. शिक्षा हा फक्त परिणाम आहे. हो, शिक्षा ही त्यांच्या स्वातंत्र्याचा आणि त्यांनी केलेल्या निवडीचा अंतिम परिणाम आहे. स्वातंत्र्याची पूर्तता फक्त वधस्तंभाच्या प्रकाशातच होऊ शकते, शिक्षेच्या अग्नीत नाही. एकदा पापांची किंमत चुकली की त्यांचं अस्तित्व संपतं, जेणेकरून निर्मिती पापाच्या डागापासून कायमची मुक्त होईल. हो, कायमची. या चर्चेतून एक स्वाभाविक आणि मोठा प्रश्न मनात येतो. जर सैतान या सगळ्या पापाचं मूळ आहे, तर देवाने त्याला सुरुवातीलाच म्हणजे त्याने बंड केल्याच नष्ट का नाही केलं? म्हणजे इतकं दुःख, इतका त्रास वाचला असता? याचं कारण खरं तर खूप विचार करायला लावणार आहे आणि ते देवाच्या दीर्घकालीन योजनेकडे संकेत देतं. कसं? या दस्तऐवजांनुसार जर सैतानाला लगेच मारलं असतं, तर इतर निर्मितीच्या म्हणजे देवदूतांच्या मनात एक शंका कायम राहिली असती. कसली शंका? क्रोध दाबण्यासाठी किंवा आपलं म्हणणं खरं करण्यासाठी बळाचा वापर केला. कदाचित सैतानाचा मुद्दा बरोबर होता आणि देवाला तो ऐकायचा नव्हता, अशी शंका उरली असती. अच्छा. म्हणजे देवाला हे सिद्ध करायचं होतं की त्याचीच बाजू योग्य आहे, पण हे जबरदस्तीने नाही तर पुराव्यानिशी. बरोबर. एका खुल्या वैश्विक कोर्टात सगळ्यांच्या साक्षीने. अगदी तसंच. देवाचं प्रेम आणि न्याय पूर्णपणे सिद्ध होण्यासाठी आणि इच्छा स्वातंत्र्य भीतीने नव्हे तर विश्वासाने आणि प्रेमाने पूर्ण होण्यासाठी सैतानाला काही काळासाठी अस्तित्वात राहू दिले आहे. जेणेकरून पापाचे अंतिम परिणाम काय होतात हे सगळ्यांना दिसेल. हो, ते किती विनाशकारी आहे हे सगळ्या जगाला स्पष्टपणे दिसेल आणि देवाचा मार्गच योग्य, जीवनदायी आहे हे पटेल. जर बंडाची शक्यता किंवा त्याबद्दलची शंका किंचितही शिल्लक राहिली, तर निर्मिती कधीच खऱ्या अर्थाने पूर्ण आणि स्थिर होऊ शकत नाही. म्हणून पापाचा आणि त्याच्या मुळाचा पूर्णपणे नायनाट होणं गरजेचं आहे. हो. पण मग याचा अर्थ असा नाही का की मानवाला होणारं सगळं दुःख आणि त्रास हे देवाच्या या मोठ्या वैश्विक सिद्धतेचा एक भाग बनतं? हे अनेकांना पटणार नाही. हे ऐकायला खूप कठोर वाटतं की नाही? हो, आणि ही एक वैध अडचण आहे. हे साहित्य यावर थेट उत्तर देत नाही, पण एक दिशा नक्कीच दाखवतं. कोणती? त्यांच्या मते देवाने मानवाला असहाय्य सोडलेलं नाही. वधस्तंभ हाच या दुःखावरचा अंतिम उपाय आहे. आणि ह्या प्रक्रियेमुळे जे दुःख निर्माण झालं आहे, त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक गौरवशाली आणि आनंददायी अनंत काळ देव करतो. म्हणजे या दृष्टिकोनातून हा तात्पुरता त्रास त्या अंतिम गौरवापुढे नगण्य आहे. बरोबर.
आणि याच संदर्भात पाताळ म्हणजे हेडिस किंवा शिओल आणि अंधार कोठडी म्हणजे टाटरकस किंवा टाटारो यांसारख्या जागांचाही उल्लेख आहे. अच्छा, जिथे पापी देवदूतांना कैद करून ठेवलं आहे. हो, न्यायाच्या दिवसापर्यंत. हे सगळं एका मोठ्या नियंत्रित योजनेचा भाग आहे असं हे साहित्य सुचवतं. या सगळ्या चर्चेमुळे माझ्या मनात नियती किंवा प्री डेस्टिनेशन बद्दल प्रश्न निर्माण होत आहेत. साहजिक आहे. जर देवाला हे सगळं होणार हे माहीत होतं, तर मग आपल्या निवडी खऱ्या अर्थाने स्वतंत्र कशा? आपण फक्त एका पूर्वनियोजित पटकथेतील पात्र आहोत का? इथेच हा सगळा विषय मानवी बुद्धीच्या पलीकडे जातो. आणि हा मुद्दा समजून घेणं खूप महत्वाचं आहे. सांगा ना. देवाला भविष्यात काय होणार हे आधीच माहीत होते. किंवा देवाने काही गोष्टी आधीच ठरवून ठेवल्या होत्या. ही वाक्य ही आपल्या मानवी दृष्टिकोनातून आहेत. कारण आपण स्थलकाळाच्या बंधनात आहोत. हो, आपण वेळेच्या एका सरळ रेषेत जगतो. भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ. पण या श्रोतांनुसार देव तसा नाही. तो स्थलकाळाच्या पलीकडे आहे. हो, याला समजण्यासाठी एक सोपी कल्पना वापरूया. समजा आपण एखाद्या पुस्तकातली पात्र आहोत, ओके. जी पानोपानी आपलं आयुष्य जगतायत. आपल्यासाठी प्रत्येक पान हे एक नवीन वर्तमान काळ आहे. पण देव तो वाचक आहे, जो पहिलं पान, शेवटचं पान आणि मधली सगळी पानं एकाच वेळी पाहू शकतो. वा, हे उदाहरण खूपच प्रभावी आहे. आपल्यासाठी आधी आणि नंतर आहे, त्याच्यासाठी नाही. तो एकाच वेळी सुरुवातीला, मध्ये आणि शेवटी अस्तित्वात आहे. म्हणजे देवाने आधीच ठरवलं. हे शब्द आपण आपल्या वेळेच्या मर्यादेमुळे वापरतो, पण देवाच्या दृष्टिकोनातून तो फक्त पाहतोय जे त्याच्यासाठी एकाच वेळी अस्तित्वात आहे. अगदी तसंच. आणि म्हणूनच देवाविषयीची आपली समज नेहमीच मर्यादित राहणार आहे. आपण फक्त धर्मग्रंथात जेवढं सांगितले आहे तेवढेच जाणू शकतो. हो, निर्मितीच्या आधी किंवा वेळेच्या सुरुवातीला हे शब्द आपल्या सोयीसाठी आहेत. देवासाठी या शब्दांचा अर्थ आपल्यापेक्षा खूप वेगळा असू शकतो. म्हणजे आपण आपल्या मर्यादित बुद्धीने देवाच्या अमर्याद योजनेबद्दल जास्त तर्क लावू नये, असं हे साहित्य सांगतंय. हो, आपण फक्त निर्मिती आहोत, निर्माता नाही. ही एक प्रकारची बौद्धिक विनम्रता आहे. तर आजच्या या सखोल चर्चेतून आपण काय शिकलो? या स्रोतांनुसार न्यायनिवाडा ही केवळ शिक्षेची प्रक्रिया नाही, तर ती निर्मिती पूर्णत्वास नेण्याचा अंतिम आणि आवश्यक टप्पा आहे. बरोबर. यातही एक स्पष्ट कथा आहे. देव निर्मिती करतो, मग तिला इच्छा स्वातंत्र्य देतो. जी एक प्रचंड मोठी जोखीम आहे. हो, आणि मग वधस्तंभाद्वारे त्या स्वातंत्र्याची पूर्तता करण्याचा प्रेमळ मार्ग दाखवतो. आणि शेवटी जे पापाचा मार्ग सोडत नाहीत त्यांना आणि पापाला समूळ नष्ट करण्यासाठी न्यायनिवाडा करतो. जेणेकरून विश्व पापापासून पूर्णपणे आणि कायमचं मुक्त होईल. हो. आणि ही चर्चा संपवताना एक विचार करण्यासारखा जरा डोक्याला झिणझिणा आणणारा प्रश्न मागे राहतो. कोणता? या दस्तऐवजामध्ये म्हटलं आहे की निर्मितीचे अनंत काळ म्हणजे इटर्निटी हे वेळेचा अमर्यादित विस्तार आहे. म्हणजे वेळ पुढे पुढे जातच राहील, कधीही न संपणारी. पण आपण आत्ताच पाहिलं की देव स्वतः वेळेच्या पलीकडे आहे. त्याचा अनंतकाळ वेगळा आहे. बरोबर. मग विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की जर मानवी किंवा निर्मितीचे अनंतकाळ जे वेळेच्या अधीन आहे आणि देवाचे अनंतकाळ जे वेळेच्या पलीकडे आहे, हो, हे दोन पूर्णपणे वेगळे स्तर असतील तर मानवी अस्तित्वाच्या अंतिम ध्येयाचा आणि त्या अनंत जीवनाचा खरा अर्थ काय असू शकतो? वेळेच्या प्रवाहात कायमचं जगणं आणि वेळेच्या पलीकडे असणं यात काय फरक असेल? हाच तो प्रश्न आहे.